नमस्कार प्रेक्षकांनो, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. नाशिक शहरात गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे व त्यांचे मांस विक्री करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्याबाबत तसेच आयुक्तालय हद्दीत दिवसा व रात्री प्रभावीपणे गस्त घालून गोवंशीय जनावरांची कत्तल व त्यांचे मांस विक्रीस कायमचा प्रतिबंध करण्याबाबत संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सक्त आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर सीताराम कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या सहकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली की भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीतील त्रिगारानिया रोडवर सागर बेकरी समोर रजामुरी इलेक्ट्रिकल गोडाऊनच्या मागे बंद असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल चालू आहे. माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी लगेचच सदर ठिकाणी जाऊन अंदाजे 1400 किलो वजनाचे गोवंशीय जनावरांचे मांस व 20 गोवंश जनावरे, मांस वाहतुकीचे वाहन असे 5,54,000 रुपये मुद्देमालासह 13 आरोपींना ताब्यात घेतलंय. त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची हत्याबंदी कायदा लागू असताना सदर कायद्याचे उल्लंघन करत सदर आरोपीने बेकायदेशीरपणे गायांची कत्तल केली व कत्तलीसाठी 20 जनावरे त्यांच्या ताब्यात मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरची कामगिरी ही संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, गुन्हे नाशिक शहर, डॉक्टर सीताराम कोल्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहरचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाजू शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेक पाठक, पोलीस हवालदार प्रकाश भालेराव, पोलीस हवालदार नंदकुमार मांडुर्डीकर, पोलीस हवालदार अतुल यांनी केली. काल भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीतील सागर बेकरी समोर नुरी मेडिकलच्या गोडाऊनच्या पाठीमागे गुन्हे शाखा युनिट 2च्या अधिकारी व अंमलदार यांना माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी शोध घेतला असता त्या ठिकाणी जवळपास 1400 किलो गोमांस व 20 जिवंत जनावरे मिळून आली. त्याचबरोबर एक वाहन मिळून आलं. तर एकूण एकंदरीत 5,54,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. त्यावरून भद्रकाली पोलीस स्टेशन येथे संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर यामध्ये गुन्हे शाखा युनिट 1च्या अधिकारी अंमलदारांनी चांगली कामगिरी केलेली आहे. 13 आरोपी आहेत. त्यातले 11 आरोपी अटक केलेले आहेत. यातले काही आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगारही आहेत आणि काही पहिल्यांदाच ते आरोपी झालेले आहेत. 2 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. नाशिक शहरामध्ये उद्या होणाऱ्या